हॉल या ठिकाणी सर्वप्रथम वंदन गीताने या कार्यक्रमाची सुरुवात करतो। प्रज्ञाशील करुणा सांगितली बुद्धाने, आणि विद्येविना मती जाते सांगितले ज्योतिबाने। प्रज्ञाशील करुणा सांगितली बुद्धाने, आणि विद्येविना मती जाते सांगितले ज्योतिबाने। अरे आरक्षणाविना शूद्र खचतो सांगितले शाहूराजाने, आणि हेच विचार भारतीय संविधानात लिहिले त्या माझ्या भीमरायाने, त्या माझ्या भीमरायाने। आणि म्हणून या ठिकाणी की तुकोबामुळे शिवबाला स्वराज्य लाभले। छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये संतांचं फार मोठं योगदान आहे। आणि म्हणून की तुकोबामुळे शिवबाला स्वराज्य लाभले, आणि प्रेरणे शिवबाच्या फुलेनी ज्ञान वाटले। की तुकोबामुळे शिवबाला स्वराज्य लाभले, आणि प्रेरणेने शिवबाच्या फुलेनी ज्ञान वाटले। अरे फुलेच्या विचाराला दिला न्याय शाहूने, आणि समतेवर शाहूच्या भीमाने संविधान थाटले, भीमाने संविधान थाटले। आणि या ठिकाणी आमच्या माता भगिनी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी 4 लाईन सादर करतो। गबाई भीमाची पुण्याई जर का फळाला आलीच नसेती, तर विटंबना स्त्रियांची लयास आज गेलीच नसती। गमाई भीमाची पुण्याई जर का फळाला आलीच नसती, तर विटंबना स्त्रियांची आज लयास गेलीच नसती। अरे समाज हक्काची कास जर का ज्योतिबा सावित्रीने धरली नसती, तरी या देशाची राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू जिंदगीत बनली नसती, जिंदगीत बनली नसती। आणि या ठिकाणी सर्वप्रथम या संचाच्या वतीने आपणास क्रांतिकारी जय भीम करतो। मी जय भीम का म्हणतो आणि तुम्ही जय भीम का म्हणाव, जय भीमचा अर्थ सांगतो माझ्या बांधवांना ऐका। ही जय भीम म्हणजे जोहार नव्हे, अन्यायाचा प्रतिकार आहे। जय भीम म्हणजे तक्रार नव्हे, ती समतेची ललकार आहे। जय भीम म्हणजे जोहार नव्हे, अन्यायाचा प्रतिकार आहे। जय भीम म्हणजे तक्रार नव्हे, ती समतेची ललकार आहे। जय भीम म्हणजे लाचार नव्हे, तो न्यायाचा विचार आहे। अरे जय भीम म्हणजे फक्त महार नव्हे, तेली कुंड्यानो गोड गोवारी आदिवाशानो तुमचा आधार आहे। आणि गर्वाने जय भीम बोल वेड्या, त्यात तुझा आणि माझा उद्धार आहे। आणि म्हणून या ठिकाणी अधिक वेळ न घेता आपले आदर्श यांना वंदन गीत सादर करतो। अरे युगा रूढीच्या, युगा युगाच्या जुल्म रूढीच्या, अहो तोडील जान बंदना, अहो तोडील जान बंदना।
आपणास जे जे ठावे ते इतरांना सांगावे, सखल करावे. मी या ठिकाणी एवढंच म्हणेन की जोही कोणी माणूस भगवान बुद्धाच्या धम्माच्या मार्गाच्या विरोधात जाईल त्याच्या जीवनामध्ये अधोगती आल्याशिवाय राहणार नाही. आणि जोही कोणी माणूस भगवान बुद्धाच्या धम्माच्या मार्गाने जाण्याची वाटचाल करेल त्याच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणायचं आहे आणि मग बनू लाखे बनू लाखेतून दहावीला बुद्ध. या ठिकाणी बुद्ध फुले शाहू भीमास वंदितो मी, बुद्ध फुले शाहू भीमास वंदितो मी आणि सावित्री जिजामाता त्या मा रमास वंदितो मी. अरे जातीयतेला मातीत गाळाया जे जे झिजले, जातीयतेला मातीत गाळाया जे जे झिजले त्या बहुजन नायकाच्या श्रमाला वंदितो मी, त्या बहुजन नायकाच्या श्रमाला वंदितो मी. मनू लगे तुम गावीला भूत, बहुजनाला गागवाया, बहुजनाला गागवाया जितले जणू चंदना, अरे जितले जणू चंदना. का वंदन आहे? कारण या देशामध्ये ज्यांना ज्यांना न्यायाने अधिकार आहेत, ज्यांना ज्यांना अन्यायाचा प्रतिकार करायचा आहे त्या व्यक्तीने बाबासाहेबाला वंदन करावं. कारण बाबासाहेबाला वंदन केल्याशिवाय माणसाचा स्वाभिमान जागृत होत नाही, यासाठी वंदन आहे. आणि म्हणून भीमा उघड्यांची अबोरू, ठाकलीच भीमा तू उघड्याची अबोरू. एक काळ असा होता की चोरणाच्या घरामध्ये कुत्र्या मांजराचा पाळ होत होता, परंतु आम्ही माणूस असून आम्हाला साधं पाणी मिळालं नाही. राजा 20 मार्च रोजी बाबासाहेबांनी महाडच्या चौदात कायदा सत्याग्रह केला आणि आम्हा बहुजनाला आमच्या हक्काचं निर्मळ पाणी आम्हाला मिळालं. आज आम्ही एवढे भाग्यशाली झालो, अंगणात बोर मारला बटन दाबले की टाकी भरत आहे. आज एवढे वैभवशाली झालो, आज बिस्लरी शिवाय पाणी पित नाही. आणि कुणाची पुण्याई ही त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. म्हणून म्हणायचंय दाखली भीमा उघड्यांची अभरू, दाखली